नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर यंदाचा हा छोटासा मिनी ट्रेक आम्ही जो चालू केला आहे तो आहे गोराडेश्वर. नेहमीच्या ठिकाणून आम्ही त्याला चढण्यासाठी चालू केलं आणि तुम्ही पाहताय जरासं पावसाचं थोडंसं वातावरण झालं होतं. या पावसाच्या वातावरणामध्ये आम्ही थोडीशी स्लिपरी अशी वाट आम्ही चालत होतो. गोराडेश्वरचा ही जी बाजू आहे ही शक्यतो फार कमी लोक या बाजूने येतात. म्हणजे ही गहुंजाचं जे क्रिकेट स्टेडियम आहे, या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या या क्रिकेट ग्राउंडच्या बाजूने आम्ही जो गोराडेश्वरचा ट्रेक आहे तो चालू करतो चढण्यासाठी. आणि वातावरण खूप मस्त झालं होतं. पाऊसही थोडासा रिमझिम येत होता. खरं तर हे गड किल्ले किंवा असे जे मिनी ट्रेक्स असतात हे का करावे हे लोकांना क्लिअर नसतं. माझ्या दृष्टीने जर पाहिलं तर गड किल्ले म्हणा किंवा हे जे मिनी ट्रेक आहेत, जे छोटे छोटे गड किल्ले चढणं आहे, तर हे तुमचं फिजिकल चॅलेंजेस तुम्हाला देतात. म्हणजे जेणेकरून तुमची शारीरिक आव्हानं असतात. आपण जनरली चालण्याचा कंटाळा करतो, परत थोडंसं आळशीपणा आलेला असतो. प्लस आपण ज्या वातावरणात राहतो आहे, म्हणजे शहरात स्पेशली जी शहरामध्ये लोक राहतात त्यांना प्रदूषणाचे संकटाला सामोरं जावं लागतं. म्हणजे आपण आपल्या श्वसनामध्ये किती दूर आहे याची कल्पनाच आपल्याला नसते. या उलट गावाकडचे जे वातावरण आहे, गावाकडं जसं पाहिलं तर गावाकडे शुद्ध हवा असते आणि त्यांचं सरासरी आयुर्मानसुद्धा जास्त आहे. म्हणजे आपण शहरामध्ये राहून प्रदूषणात राहून आपण ती शुद्ध हवा नाही घेऊ शकत. तर गड किल्ले चढणं असेल किंवा हे मिनी ट्रेक्स आपण जे करतो याचा उद्देश आहे की तुम्ही शरीराला आव्हान देत असता. कारण तुमची लाईफस्टाईल जर शारीरिक कष्टाची नसेल तर हे गड किल्ले जरूर तुम्ही चढावे, जेणेकरून तुमच्या शरीराला आव्हानं मिळतात. चालण्याची असो, तुमच्यातला आळसपणा झटकून टाकण्याची असो, आणि एक शुद्ध हवा तुम्हाला एक चांगल्या नेचरमध्ये तुम्हाला राहायला मिळतं, पाहायला मिळतं. जसं की तुम्ही पाहताय की ही जी चढण आहे गोराडेश्वरची ती थोडी स्टीफ आहे, म्हणजे तीव्र आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला चढताना दम लागतो, घाम येतो. भलेही तुमचं बाहेर वातावरण कसं असू द्या, पण शरीरामधले जे तुमची आळस आहे, मरगळ आहे, ती सगळं काढून टाकायला मदत करते. आणि सोबत मित्रांचा संघ असेल तर अजून भारी. आणि आम्ही ज्या दिवशी गोराडेश्वरला गेलो होतो त्या दिवशीचं वातावरण तुम्ही पाहताय किती मस्त झालेलं आहे. पाऊस आणि थोडंसं धुक्याने आच्छादलेली चादर. आणि मला व्हिडिओ शूट करताना एक क्युरियोसिटी जाणवली की नक्की गोराडेश्वरच्या या भागातून एक काहीतरी छोटंसं मंदिर दिसतं आहे. तर मी त्याची माहिती घेतली तर मला असं कळालं इथं गोराडेश्वरच्या या बाजूने, म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या या ग्राउंडच्या बाजूने बिर्ला गणेश मंदिर, म्हणजे बिर्लाचं अष्टविनायक मोठं मंदिर असं होतं आहे. तर हे नक्कीच आपल्या सगळ्या गणेश भक्तांना पाहायला मिळेल येत्या काही दिवसांमध्ये. जसं आम्ही गोराडेश्वरचं टॉप पॉईंटला पोचलो आणि त्यानंतर परत जे मेन शंकराचं महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरापाशी आम्ही आलो. जी चढण उतार होता त्या उताराने एका दुसऱ्या बाजूला आम्ही या रेलिंगच्या बाजूने दिसतंय तर त्या बाजूने आम्ही महादेवाच्या मंदिरापाशी आलो. महादेवाच्या मंदिराच्या इथं आल्यानंतर एक जाणवलं की इथं विठ्ठल रुक्मिणीचं सुद्धा मंदिर आहे. त्याच्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. ही सगळी मंदिरं गुहेमध्ये आहेत आणि अतिशय छान पद्धतीने ती पूर्वीच्या काळी तयार गेलेली आहेत. कोणत्याही सिमेंटचा वापर नाही केलेला किंवा बांधकामासाठी तत्कालीन कुठल्याच गोष्टींचा वापर नाही केलेला. छन्नी हातोड्याने ते कोरून ही दोन्ही मंदिरं अतिशय सुबक पद्धतीने ती बनवली गेलेली आहेत आणि पूर्ण पाषाणामध्ये आहेत ही मंदिरं. म्हणजे अतिप्राचीन काळातली हिचं मंदिरं असावीत असा त्याचा अंदाज व्यक्त केला जातो. आता हे समोर जे मंदिर दिसतं आहे इथं पूजा चालू होती आम्ही ज्या दिवशी सकाळी गेलो. तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती दिसते आहे. अशा एक जुन्या पद्धतीचं हे मंदिर आहे ज्याची पूजा अर्चा दररोज नित्यनियमाने सकाळी होते. आणि ह्याच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचं आम्ही दर्शन घेऊन आम्ही मुख्य मंदिर, म्हणजे महादेवाचं जे मुख्य मंदिर आहे त्याकडे आम्ही गेलो होतो. जसं की तुम्ही पाहताय इथून समोरूनच एक छानसा हायवे आणि त्या हायवेला लागूनच असलेलं हे सुंदर गोराडेश्वरचं हे दृश्य.
जसं की मी तुम्हाला मगाशी म्हणालो होतो की गोरडेश्वरला दुसरा यायचा जो रस्ता आहे तो या हायवेच्याच बाजूने आहे. इथून तुम्ही पायऱ्यांनी इथं गोरडेश्वरीच्या या सुंदर प्राचीन महादेवाच्या मंदिरामध्ये येऊ शकता. वातावरण फार सुंदर झालं होतं आणि आम्ही मित्र सर्वजण या गोरडेश्वराच्या मंदिराच्या परिसरामध्ये आमचा ट्रेक पूर्ण करून आम्ही परत माघारी फिरलो होतो. असं म्हटलं जातं की गोरडेश्वराचं हे मंदिर अतिप्राचीन आहे आणि याच्यामध्ये 9 ध्यानस्थ बसण्यासाठी रूमची तयारी इथं केली होती. म्हणजेच अशी ही लेणी आहे ज्याच्यामध्ये 9 मेडिटेशन रूम्स आहेत, ज्या मेडिटेशन रूममध्ये बसून तुम्ही ध्यान करू शकता. असंही म्हटलं जातं की संत तुकाराम महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे सुद्धा इथे येऊन मेडिटेशन्स करायचे. तसंच इथून जवळ असलेल्या निगडीच्या जवळ दुर्गा टेकडी म्हणून एक स्थळ आहे, तिथेसुद्धा संत तुकाराम महाराज ध्यानस्थ बसायचे. तसंच आपल्या सर्वांना ज्ञात असलेलं भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर जे देहूच्या नजीकची जी ठिकाणं आहेत, इथून तुकाराम महाराज पांडुरंग परमात्मा विठ्ठलाची भक्ती करायचे. तर अशा या सर्व 9 रूम्स असेल, लेणी असतील, या सर्व गोरडेश्वराचा हा इतिहास ऐकताना पाहताना फार छान वाटतं आणि आम्ही हा ट्रेक रेग्युलरली करत असतो आणि हा ट्रेक करता करता मित्रांच्यासोबत आनंदही घेत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आज जी माहिती तुम्हाला कळाली, आवडली, ती नक्की लोकांपर्यंत शेअर करा. सर्व मित्रांनाही पाठवा. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून गोरडेश्वरचा ट्रेक जे कोणी प्लॅन करणार असतील त्यांनाही ती मदत होईल. जाता जाता सहजच मी एक मखमली शरीराचा किडा पाहिला. म्हणजे त्याचं जे वरचा भाग होता तो असा एखादं मखमली कापड किंवा मखमली वस्त्र त्यांनी त्याच्या अंगावरती घातली की काय असं वाटत होतं. गोरडेश्वरीच्या या डोंगराच्या या परिसरामध्ये अतिशय दुर्मिळ असे किडे, पक्षी, प्राणी असे पाहायला मिळतात. तर त्याचाही व्हिडिओ मी काढला आणि तो मोह मला आवडला नाही. जसं की मी तुम्हाला म्हणालो की जगद्गुरू संत तुकाराम महाराज या परिसरामध्ये ध्यानस्थ होऊन बसायचे. तर ह्या अतिप्राचीन गोरडेश्वर टेम्पल, गोरडेश्वराचं जे मंदिर आहे, या मंदिराच्या परिसरामध्ये खूप छान पद्धतीने वातावरण आहे. पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये कधीही तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि तुमचा एक दिवस छान पद्धतीने घालवू शकता. धन्यवाद.